पण नाही घेणं त्याचं जास्त थोडाफार चालते आपला कमी जास्त 500,000 आणि खूप झाले बा आपले दाल रोटी पण आली खूप आहे एकदम पनीर खायची इच्छा नाही आपल्याला ठीक आहे हे आपला हे झाला होता व्ही लुकअप पूर्ण डिटेलमध्ये आणि एच लुकअपही झालेला आहे आता बरोबर आहे आता तुम्हाला एक आयडिया आला व्हीचा आणि एचचा त्याच्या नेस्टेडही राहिला होता वाटते का नेस्टेड राहिला होता कंडिशनमध्ये कंडिशन सेमच राहणार आता पहा हे मी जे काढला बरोबर की नाही हे इथे टॅक्स रेट कुठे आहे हे काढलं तर कंडिशन होती हे काढलं एच लुकअपने काढलं होतं आता हे जे कंडिशन आहे हे एफ एफ सी हे रिजन हे तुम्ही जे काढला टॅक्स रेट हे सर्व काही काढलेलं आहे एच लुकअप समजा अजून कंडिशनवर कंडिशन आहे हे घेतलं होतं ना आपण याला आपण क्रायटेरिया अजून ट्रान्सपोज करून देतो कंट्रोल सी कंट्रोल व्ही कारण की एच लुकअप कसं हॉरिझॉन्टल डेटावर काम करतं हॉरिझॉन्टल म्हणजे असं रो आहे हे रो झाले दिस इज कॉल्ड एज अ रो नंबर बरोबर असं माझी वरती टायटल देतो हे आहे पहिला रो बरोबर अशी किती रो आहे 17 काही व्ही लुकअपसाठी डेटा क्रायटेरिया कसं राहायला पाहिजे फील्डचे नाव असे राहिले पाहिजे बरोबर आता मी याला काय करतो एका नाव देऊन देतो कायदेचं नाव इथून द्यायचं आहे आपल्याला कोडपासून काही नाव देऊन द्या शेअर मार्केट नाव लागतं शेअर मार्केट काही नाव झालं ते आपलं ठीक आता कसं करणार आता इथे टॅक्स रेट आहे टॅक्स रेट ऑलरेडी आता 19% आलेला आता 19%च्या अजून एक कॉलम ॲड करायला सांगून राहिलं कॉलम सांगता आपण रो घेऊ इथे कंट्रोल प्लस रो कॉलम मी मस्त ॲड करू शकतो इथे मी लिहिला असं रो नंबर रोचा ब्रॅकेटमध्ये 1 लिहितो मी काय करतो हे जे एच लुकअप याला पूर्ण F2 करून कॉपी करतो करून दिलं आणि इथे आपण लाईन बिटवीन किती आहे सर आपले आहे पहिला तर आपलाच आहे कोडवर त्याच्यात किती आहे 2 ते 17 हो सर आता काय करू सर आता काय नाही सर लिहा ना तिथे लाईन बिटवीन 2 ते 17 मग कंट्रोल भलतंच फॉर्मॅट येऊन राहिला ना तुम्हाला माहिती आहे काहीचे काही आला त्या डब्यात काय करतो आपण कंट्रोल 1 तिने आली का दुसरी ठीक आहे मग त्याला काय करायचं कंट्रोल 1 करून काही जर कंट्रोल 1 का वरती जनरल असं काही उजळा फॉर्मॅट आला तर कंट्रोल 1 करून जनरल करून घ्यायचं कॉपी करून लिहू आता तो काय विचारते सर आपल्याला आता तो सांगून राहिला 19%च्या कलर देऊन देतो आठवण्यात त्या 10व्या रोवर काय लिहिलेलं ते काढून द्यावं आपला 19% जे आलेलं आहे हे स्वतः आन्सर आहे की नाही ते कोणत्या सॅलरीवर आलेलं आहे 99 काहीतरी आहे की नाही आणि ते इथे कोडही काढलं होतं ना म्हणजे कोड आहे कोडवर इथे डेटा आहे ना आपला आपण चेंज केलं होतं वाटते कोड राजवाज हे केलं होतं तर ठीक आहे मग हे कोड थोडासा आपल्याला चेंज करायला लागणार कोड कुठे होते जर आपले कुठे लिहिलं होतं इथेच असतं ना इथं हे आहे त्या शीटवर एक डेटा असतं ना काहीतरी खाली गेलेलं असतं हे आहे ना कोड हे आहे ना कोड कोडला काय करा सर याच्यावर कंडिशन द्यायला लागणार ना तुम्हाला कारण की हे जे कंडिशन आहे तुम्ही हे लिहून राहिले कोडवर आहे बरोबर तर काय करू सर आता काही नाही याला सिलेक्ट करा ते कोड तुम्हाला रिप्लेस करायचे याला मी काय करतो थोड्या वेळसाठी हे जे कोड आहे ARR आरती राठोड याला मी कॉपी करून देतो आणि इथे काय करतो इथे रिप्लेस करून देतो हेच आहे ना आपले कोड एवढेच होते ना आपले कोड आहे की डिपार्टमेंटचे कोड आहे डिपार्टमेंटचे आहे हे कोड कोणत्या नावावर होते काल कंडिशन चेंज केली होती ना मग म्हणाले नावावर घ्या ठीक आहे ना मग एक काम करा मग कंडिशन चेंज करावं लागणार ना आपल्याला इथे ना आपली इथे कंडिशन काय आहे सर हे आहे हे काढलं आपण इथे राजपाल हे कोड आहे बरोबर मग आता याच्यावर तुम्ही काही कंडिशन घेऊन घ्या ना याच्यावर घेऊन घ्या मग एक काम करा हे फील्ड पलटून दिली मी याला मी काय करतो कॉपी करतो काही देऊ शकता तुम्ही कंडिशन कॉपी करा आणि इथे जाऊन काय करू सर इथे जाऊन पेस्ट करून द्या फालतूचे हटवून घ्या
काहीच नाही आपलं काही होते ना डिलीट सिलेक्ट कंट्रोल मायनस. बरं आता काय, आता काही डेटा इथे दिलेला आहे, कोड आहे आरती राठोडचा, यांचा तुम्हाला वेट वाढून देतो. ठीक आहे, तो हे आरती राठोडचा कोड काय ARR हे ते इथे कोड टाकून द्या. हे कोड हे टाकून द्या. ठीक आहे, मग यांची व्हॅल्यू काढ. हे स्वतः आन्सर आलेले आहे की नाही कोड ARR DDD हे स्वतः इथे आन्सर आहे. याच्यावर अजून कंडिशन देऊन राहिली किती रो आहे 10. आता ते म्हणतात RAJJच्या 10व्या रोवर कोण आहे म्हणते ते काढून. आपल्याला काय शिकायचं नेस्टेड. नेस्टेड म्हणजे कंडिशनमध्ये कंडिशन. आता आपण काय करू मग हे राजला कॉपी करून घ्यायची. कॉपी कसं नाही करायचं डायरेक्ट कंट्रोलची फॉर्म्युला कॉपी करायचा आपल्याला. कसं करणार F2 सिलेक्ट डायरेक्ट कसं सिलेक्ट करतो का एंड राहायला कर्सर तर फ्रंटवर कर्सर आहे शिफ्ट एंड दाबायचा. समजा कर्सरच एंडवर तर शिफ्ट होऊन दाबायचा. मग कंट्रोल C इथे येऊन अजून कंट्रोल V म्हणजे याचीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. RAJJच्या 10व्या रोवर कोण बसला आहे बा हे RAJJ हे हटून नाही झालेले. RAJJच्या 10व्यावर कोण बसले हे बसला बा वाटतं 9व्यावर. हे 22,000 काहीतरी 94 हे आपल्याला काढून पाहिजे. जर आता कसं करणार आपण, अरे याला नाव द्यायला लागणार ना रेंजला कंडिशनला. तर आपण काहीतरी शेअर मार्केट दिला होता त्याला एडिट करून घेऊ. अल्टिमेटमध्ये सर्व नाव दिसतं. शेअर मार्केट घेऊन घ्या मग इथे एस दाबला तर हे एंटर करायचं. रेंज पलटून नाही एवढी बरोबर रेंज सिलेक्ट बरोबर एंटर वन परफेक्ट. आता आपल्याला काढायचं असेल काय करू आता समोर अजून एक एच लूप आहे. म्हणजे शॉर्टमध्ये आतमधलं काम कोणतं आन्सर ते एच लूप आतमधून ते RAJJ येते. म्हणजे आपण त्याची मेमरीमध्ये काय टाकून राहिलो RAJJची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कुठून शेअर मार्केटमधून. आता तो म्हणते कोणता रो नंबर पाहिजे. सर आता मी सोपं करून दिलं बा. आता मी रो नंबर कोणता घेणार 10वा. कारण की मी कोणताही रो नंबर लिहू शकतो तिथे त्या शीटची व्हॅल्यू मला भेटली पाहिजे ॲज पर क्रायटेरिया. कोणता मॅच सर एक्झॅक्टच पाहिजे ना. म्हणजे कोड काढले होते नाव काढले होते तुम्ही RAJJ हे ते नावावर एक्झॅक्टच लागते. काल सांगितलं होतं नाव एक्झॅक्टच जाते. त्यावर हेच व्हॅल्यू आहे का 22,094 वाटून बघायला. काही चेंज केलं तर जर आपण ऑटोमॅटिक झाला पाहिजे. मग ते कंट्रोल R करू का करायला लागणार ना सर व्हॅल्यू कशी आहे ना सर्वांची व्हॅल्यू आहे. एखाद्या अजून चेक करून घ्या. ARRच्या 10वा हटून मी एका दुसरा नंबर 5वा झाला 10वा घेऊ शकतो. तर क्रॉस चेक करायला काही रॅन्डम घेतलं तर ARRच्या 5व्यावर कोण बसला पहा बरं. ARR हे 5व्यावर हे बसलं आहे बरोबर. याचा कलर उचलू शकता तुम्ही. शिकवलं तुम्हाला कंट्रोल C कंट्रोल V आणि फॉर्मॅट जमते का. हे सोपं आहे. आता एच लुकअप तुम्हाला एक आयडिया आलेला आहे. जास्त कामात V लुकअपच येते पण आला पाहिजे आपल्याला. जर अजून कंडिशन राहिली तर किती होऊ शकते ना पहा कंडिशन. आता हे सर फॉर्म्युला आहे याला मी पूर्ण सिलेक्ट केलं आहे. हे आपले आन्सर आहे. आणि याला मी काय करतो ऑलरेडी आपण एक अजून कंडिशन घेतली होती वाटते या शीटवर. कुठे घेतलं होतं राईटमध्ये इथे घेतलं होतं V लुकअपमध्ये. अजून खाली काहीतरी घेतलं हे अजून कंडिशनमध्ये कंडिशन. मी काय करतो आता मी याला कॉपी केलं आहे. आडवा आहे की नाही फॉर्म्युलाही आहे की नाही आपल्याला आता सगळं असं कन्वर्ट करायचं ट्रान्सपोज आणि त्याची फॉर्म्युलाही काढायची तर व्हॅल्यू दोघं घेऊन घेऊ. मग आपण इथे ठेवलं मी कर्सर अल्ट कंट्रोल V व्हॅल्यू करू आणि त्याच्या ट्रान्सपोज करू जमलं का. थोड्या वेळासाठी हे विचारणार जर आपल्याला तेही विचारायचं नाही कॉपी करायला लागणार ना. यालाही सिलेक्ट करा कॉपी करून इथे घेऊन घ्या कुठे इथे त्याला जाऊ द्या आणि या डेटालाही ट्रान्सपोज करून घ्या अल्ट कंट्रोल V. आता हे तर सरळ सरळ पिक्चर आहे. मग कोणती हे नंबर याला पूर्ण कॉपी करा कंट्रोलची सरळ टाकायचं आपल्याला याचे
हॉल्ट कंट्रोल व्हॅल्यू झाला पिक्चर. आता हे स्वतः आपले हे पहिल्या रोवर बसलेलं आहे की नाही ते आन्सर आहे की नाही. स्वतः बसलेलं आहे पहिल्या रो. यांची व्हॅल्यू काढायची आहे. किती रो आहे सर आपले 4 आहे वाटते. पहिला तर आपलाच आहे 2 3 4 पाहिजे आपले येल्लोवाले. बरोबर नाव देऊ मग अल्टिमेट शेअर मार्केट वन काही देऊ शकता तुम्ही. नाव इम्पॉर्टंट नसतं आयुष्यात, कामं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. इथे काय करू सर इथे शेअर मार्केट आपल्याला 1 मधून काढायचं. किती आहे 2 ते 4. आता इथे अजून एक रो ॲड करून घ्यायचा कंट्रोल प्लस करून आठवण्यासाठी. रो 2 त्याला थोडं अलग अलग कलर देतो आठवणार. ही ऑरेंज ही ऑरेंज. रो नंबर लिहून दिले तुम्ही कॉलमला तुम्ही काही सर्च करू शकता. मग माहिती एका झालं ते काढलं आपण म्हणून झालं. ठीक आहे ना. 2 पण आता इथे थोडा वेळ जातो. इथेच घेऊन घ्या मग रो. खराब होऊन राहिलं तर काय करायचं घ्यायचं. ठीक आहे. रो नंबर 2 लिहून देतो बरोबर. कलर दोघांची चेंज करून देतो. किती आहे 4. तर रँड बिटवीन लिहा 2 ते 4. एक तर आपलाच आहे. किती काय काढता म्हणजे कंट्रोल आर करू. भलतंही गव्हर्नमेंट आलं तर काय करू. कंट्रोल 1 वरती जंप आळा तेडा काही दिसून राहिला आपल्याला काही करू जंप. ठीक आहे. तर हे तर रँडमली चेंज होतं. कॉपी करून काय करणार. ठीक आहे. मग आता तो विचारते 4 7 8 9 8च्या दुसऱ्या रोवर काय लिहिलं आहे मला काढून द्यावं. कुठून शेअर मार्केट 1 मधून. शेअर मार्केट 1 मधून काढा. मग कुठे आहे डेटा ते शेअर मार्केट कंट्रोल जी शिकला ना. मग मस्त आहे. गो टू झटपट जम्प कर. इथे पडला आहे तो डेटा या शिकून. 4 7 9 8च्या दुसरा होता ना का होता दुसऱ्यावर हे बसलं 4. तिथे 4 आला पाहिजे मग आन्सर. आता आपल्याला काय काढायचं नेस्टेड 2. हो नेस्टेड 2 काढायचं आपल्याला. कसं काढणार तर आपण हे पूर्ण एचलुकअपला कॉपी करून घ्या आतमध्ये. कंट्रोल सी तिथे अजून कंट्रोल बी समोर अजून एक एचलुकअप. असं काही डेटा काही कंडिशन देऊ शकते कंपनीज. बरोबर नाही. आता अजून ते आतमध्ये एचलुकअपची व्हॅल्यू स्वतःच्या मेमरीमध्ये आतमध्ये आहे काय. आता काय आपलं 4 7 8 9 8 बरोबर. आता इथे कुठून सर्च करू सर. लास्टमध्ये काय नाव देऊ. तुषार कुठं नाव देऊ. त्यांच्या खाली झोप देऊ. रे कोणत्या टेबलवरून सर्च करायचं तेजस. झोपू नको ना. हो सर उन्हाळा चालू. ठीक आहे. तर इथे शेअर मार्केटवर बरोबर. ठीक आहे. हे घेतलं चांगलं झालं. कूलरनी लावला. ठीक आहे. तर इथे काय पाहिजे सर रो नंबर 2 बरोबर. ठीक आहे. मॅच कोणता पाहिजे सर एक्झॅक्टच पाहिजे आपल्याला. पहा एक्झॅक्ट 4 येते का. बरोबर. इथे तुम्ही चेंज केला कंट्रोलची शेअर मार्केट 1 वर आपण जम्प केला आणि इथे मी 4ला हटवून 99 करून दिला. तर इथे 99 होते का घरात पाहिजे सर. आपल्याला 89 झालं का वरती आहे. बस कंट्रोल आर करून द्या. सगळ्यांची व्हॅल्यू आली का. 49406च्या चौथ्या वर कोण बसलाय. बी बसलाय म्हणतो. असणार असतो. एकही बरोबर आला म्हणजे बरोबरच झालं. कळलं का. ते तुम्हाला घ्यायला लागणार कॉमा करून. असं नाही आहे ऑप्शन. ते कॉमा द्यायला नाही. इथे तुम्ही थांबले समोर नाही जाणार. तुम्हाला कॉमा स्वतः द्यायला लागणार. मग सांगायला लागणार मॅच. नुसतं मी सांगितलं होतं मी. मॅच जर तुमचा रॉंग झाला ना मग पूर्ण आन्सरच विचारून जाणार. मॅच बरोबर पाहिजे. बरोबर. नंबरवर होऊ शकते रँडम जास्त चालते. तर रँडम नंबरवर कंडिशन अप्रॉक्सिमेट. एक्झॅक्ट नंबर आहे तर एक्झॅक्ट. समजलं काय म्हटलं. कॉपी करा म्हटलं
शिफ्ट आपण करतात कंट्रोल सी ॲक्टिव्ह केला ना मग शिफ्टनी सिलेक्शन होते. फर्स्ट डे सांगितलं होतं. आता कर्सर कुठे आहे तुमचं ते लास्टमध्ये ब्लिंक होऊन जाईल. आता मला दिमाग लावा शिफ्ट आणि होऊन जावं लागणार. आता पुन्हा घेतलं. आता कर्सर समजा मी बसलो इथे फ्रंटवर, कर्सर तिथे ब्लिंक होऊन राहिला. आता शिफ्ट आणि एंड द्यावं लागणार. कर्सर कुठे आहे त्या डेटा डिपेंड करते. कळलं का? आता एच लुकअपला क्लोज करतो. आज नवीन शिकतो मग आपण. मी आणि एचचा टॉपिक क्लोज झाला. क्लोज म्हणजे अजून खूप येणार समोर, पण आतासाठी बेस क्लिअर झाला. आता आपण काय शिकू? MIS शिकू आपण, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. MIS समजते का तुम्हाला? कसं MIS म्हणजे आपल्याला कंपनीमध्ये एक डेटा दिला जातो. त्या डेटामध्ये जी त्यांना जशी इन्फॉर्मेशन पाहिजे डेटानुसार तशी ते तुम्हाला विचारतात. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे कंपनी. मॅनेजमेंट म्हणजे ॲज पर त्यांना रिक्वायरमेंट काय इन्फॉर्मेशन पाहिजे त्या डेटामध्ये. डेटा राहते रॉ, इन्फॉर्मेशन स्टँडर्ड राहते. तर ते काही सांगू शकते आपल्याला. आता कसं करायचं मग? आता मी 2 लेवलवर MIS शिकवणार. ॲक्च्युअल MIS राहते लेवल 2, MIS 2. ही जी MIS आहे नॉर्मल त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यात आपण डेटा लिंकिंगही शिकू. काय शिकू सर? शीट्स कसा लिंक होतो. मी इथे लिहितो MIS डेटावर आणि यांना जरा कलर देऊन देऊ. चांगलं वाटतं. ते दिलं होतं ना अल्टेज 40, त्यात कलर देऊन घ्या तुम्ही. झपझप ग्रीप बसली पाहिजे. समोर भविष्यामध्ये तुम्ही पॉवर BI येणार असं मस्त दिसणार. हा कंपनीमध्ये तेच चालते. आता एक्सेल एकदम जवळच पाहिजे याच्यासाठी. व्हिडिओ गेम घरात आत चालला पाहिजे म्हणून आपण सर्व व्हिडिओ देतो. नाही राहिला तुम्हाला हळूहळू बसून राहिला ना, हळूहळूच बसते कोणत्याला. लाल करून देतो. ठीक आहे. आता डेटा घेतो. डेटा तर काही राहू शकते. मी एक छोटा डेटा बनवतो जास्त म्हणजे लिहितो मी मेंडेक्स. ठीक आहे. असं फील्ड लागणार डेटा तर उचलून घ्या. VLOOKUPचा कोणाचाही उचलतो. स्टॅटिस्टिकल चांगला डेटा बनवला मोठा तुम्ही. इथे कोणती फील्ड उचलून घ्या. 2-4 फील्ड कोणती चालते. थोडा मोठाच घ्या. कोणताही चालते. डेटा आपल्याला फक्त लिंक करायचं. लॉजिक समजायचं. छोटा कमी जास्त तुम्हाला जेवढा आवडला तेवढा डेटा. लॉजिकवर फोकस आहे तुम्हाला. हे फील्ड असतो. नमस्कार करून द्या. अल्टेज आहे. हे अडून द्यावडलं असतं डिपार्टमेंट. नवीन फील्ड ॲड करतो. काही ना काही तर नवीन भेटला पाहिजे. इथे मी घेतो स्टेटस. समजा हे कंपनीचा डेटा आहे. याच्यात त्यांनी 3-4 स्टेटस दिलेले आहे. आपली एम्प्लॉईचं वर्क काय झालेलं आहे, सर्वांचं काय. कोणी लोकांचं काम पूर्ण झालेलं आहे कम्प्लिटेड. कोणी लोकांनी आतापर्यंत कामच नाही चालू केलं. टू स्टार्ट. कोणी लोक केलं आहे पण इन प्रोग्रेसमध्ये. कोणाला का सर्व झाला काम पण तरी त्यांना आता अप्रुव्हल नाही भेटून पेंडिंग अप्रुव्हल. अशी कंपनीमध्ये काही स्टेटस देऊ शकते डेटानुसार. हे 4 तुम्ही स्टेटस रँडमली लावून डेटा तर मस्त बनवता येते. ही पण रँड बिटवीन तुम्हाला ना बाजूचा खाली डब्बा घ्यायचा मस्त. 1 लिहिलं तर कम्प्लीट आहे. किती वेळा बाजूचा डब्बा 2, बाजूचा डब्बा 3, बाजूचा डब्बा 4. समजलं का खाली? इथे मस्त मला रँड बिटवीन 1 ते 4 4च आहे. दोघांना तुम्ही ओळखू शकता. नाही तर कंट्रोल D आहे. फटाफट घ्यायचा तर माऊस यूज करू शकतो. फक्त ट्रॅक करून द्यायचं. डबल क्लिक केलं त्याच्यावर खाली जातं. थोडा वेट वाढून घ्यायचं. अल्टेज वाढवली. ठीक आहे. कॉपी करून गेली. याला नमस्कार. हे आपले स्टेटस झालं. सॅम्पल डेटा दिलेला आहे.
बरोबर की आता ते बोलून करायला आपल्याला या डेटानुसार म्हणे हे मेन डेक्स आहे त्याच्यानुसार जे स्टेटस आहे तुमचे तशानुसार पूर्ण रेकॉर्ड बाहेर काढून द्या. बाहेर काढून म्हणजे ते पण राहिले बा याच्यातून कम्प्लिटेडवाले लोक कोणते आहे टू स्टार्टवाले पेंडिंगवाले इन प्रोग्रेस ते सगळं रेकॉर्ड बाहेर करून द्या. पण भारता काढून द्यायचं आहे पण कधी ते मेंडेक्स चेंज झाला ऑटोमॅटिक तुमचा डेटा चेंज झाला पाहिजे लिंक करून. सगळं डेटा कोणाजवळ कनेक्ट करणार आता कसं करायचं सर याला पूर्ण फील्डला कॉपी करा कुठे. हे तर मोठी वेट वाटून राहिली हे तर लहान आहे त्याला कॉपी करायचं कंट्रोलची काही मर्जीनी करायचं अल्ट कंट्रोल मी कॉलम बीट घेऊन घ्या त्याची वेट तेवढी झाली. आणि आता मला इथे पहिला टेक्स्ट बनवायचा समजा येट टू स्टार्ट किंवा कम्प्लिटेड काही घेऊ शकतो. आता मी तुम्हाला बेस क्लिअर केला होता 2 वेळा F4 म्हणजे रो लॉग 3 वेळा कॉलम म्हटलं तर जास्त कामात मिक्सच येणार रो किंवा कॉलम रिटर्न ॲब्सोल्यूट एकच वेळा F4 राहते ते जास्त कामात नाही आहे. आता बोलायचं काय आहे तुमचा उद्देश पहा आता मी इथे रेकॉर्ड्स आहे. हॅलो हां ठीक आहे. तर आता कसं आहे तर आता आपल्याला काय समजायचं आहे याच्यातून कम्प्लिटेडवाले कसे आहे कसं चेंज करायचं सर ते पहा. आता मी जातो इफ बरोबर इक्वल टू इफ घेतला ना हे बाजूचा डब्बा हे डब्बा आजूबाजूने गेला पाहिजे आजूबाजूने 3 वेळा असतो 2 म्हणजे खाली नाही जात आजूबाजू म्हणजे 3 वेळा 1 2 3 मस्त जमला समोर हे डब्बा आजूबाजूने गेला पाहिजे. पण याच्यात काय पाहिजे एक्झॅक्ट डबल इन्व्हर्टेडमध्ये काय लिहिलं पाहिजे त्याच्यात इक्वल्स टू म्हणजे एक्झॅक्ट होते. जर तिथे कम्प्लिटेड लिहिला व्हायला तर मला आन्सर पाहिजे 1 सिरियल नंबर 1 राहील फॉर्म्युला नाही तर मला काय पाहिजे ब्लँक डबल इन्व्हर्टेड. आता तिथे काय कम्प्लिटेड लिहिलं आहे का नाही सर तिथं ते पण ब्लँक होत नाही. जर कम्प्लिटेड लिहिलं तर कम्प्लिटेड होऊन जाणार. मला सांगा तुम्ही जर मी आडवा ओढणार राईटमध्ये ते जे पार्ट आहे कम्प्लिटेड आजूबाजूनही जाणार पण हे तर जाणार ना हे थोडे लॉक आहे हे पूर्ण 1च्या समोरचे जेवढे रेकॉर्ड आपल्याला भेटून जाते ना सर मग कसे भेटणार कंट्रोलर पूर्ण डेटा आला ना असे किती कॉलम होऊ शकते त्यांचे. जर याचा फॉर्मॅट आला का ना फॉर्मॅट कॉपी करता येते तुम्हाला कंट्रोल C अल्ट कंट्रोल V फॉर्मॅट झाला. सर्वात पहिले मी इक्वल्स टू इफ घेतला हे बाजूचा डब्बा हे डब्बा आजूबाजूने गेला पाहिजे F4 3 वेळा आणि इथे मी लिहिला स्पेसिफिक मला काय पाहिजे सर कम्प्लिटेड. जर तिथे कम्प्लिटेड लिहिला आहे तर मला आन्सर पाहिजे 1 त्याला लॉक नाही केलं नाही बरोबर पण तिथं लॉक आहे ना कम्प्लिटेड कसं लॉक आहे आडवा लॉक आहे खाली तर जाणार ना खाली तर सर्वांचे अलग अलग आहे ना स्टेटस बरोबर ना सांगितलं ना तुम्हाला की भाई जेव्हा आपण चालू करू लेवल वाढवणार की भाई रो लॉक कॉलम मिक्स डेटा येणार तर तुम्हाला ॲनालिसिस येणार होतं. आता येऊन राहिली तर ॲनालिसिस बरोबर नाही तेजस ठीक आहे नाही तर आपल्याला काय पाहिजे ब्लॅक. आता जर तिथे कम्प्लिटेड राहिलं तर 1 येणार नाही तर ब्लॅक होऊन जाणार ब्रॅकेट 1 आता होऊन राहिला 1. आता मी जर आडवा ओढणार असं हे जे पार्ट आहे आजूबाजून जाणार राईटमध्ये खाली नाही जाणार म्हणजे हे कम्प्लिटेड खाली नाही येणार खाली म्हणजे आजूबाजूने येणार हे खाली जाणार असं हे आता हे परफेक्ट दिसते का तुम्हाला. आता याला कंट्रोल R करा बरं परफेक्ट आला. इथे पा लिंकही पाहून घ्या F2 करून ते त्याच्यासोबत लिंक आहे ते त्याच्यासोबत लिंक आहे. तुम्ही काही चेंज केला मी इथे राज देशमुखच्या बरोबर तिथे राज देशमुख इथे मेन टेक्स्टच आहे ना जर कम्प्लिटेड हटवून दिलं तर पूर्ण ब्लँक होऊन जाणार समजून झालं की नाही. जर आता याचा फॉर्मॅट मला कॉपी करून द्या बरं इथे अल्ट कंट्रोल V आणि फॉर्मॅट जर आता ओढून घ्यावं जेवढे आपले जेवढे कम्प्लिटेड डेक्स आले रेकॉर्ड आहे सर्व बाहेर निघून जाणार आपले ती लिंक राहणार कंट्रोल D केलं तर सर्व बाहेर आले ना आपले. इथे कधी तुम्ही डेटा चेंज करणार हे लिहिलं मी कम्प्लिटेड झप शिफ्ट होते हे हटवलं मी इम्प्रूव्ह केलं काय मी डेटा 5-6 कॉलमचा दिला 100 कॉलम होऊ शकते त्यांचे. समजून झालं का हो सर
बरोबर की नाही? तर मला तुम्ही सांगा आता आपले पहिला सिरियल नंबर 1 आहे, सेकंड कोणता रेकॉर्ड मध्ये? सर सेकंड तर 5वा आहे ना, थर्ड कोणता आहे? 14, 11 ॲज पर डेटा. हे सर प्रॉपर थोडी आहे, असं थोडी कोणी प्रेझेंट करते. डेटा तर प्रॉपर एका खाली एक दिसले पाहिजे ना. तर एका खाली एक कसं होणार, कारण की इथे बाकीचे डेटा आहे ना. आता हे जी रिपोर्ट बनवली याच्याजवळ लिंक आहे की नाही, याला मी नाव देऊन देतो डमी. अर्धी रिपोर्ट आहे, मम्मीने लिहायचा डमी, बरोबर की नाही? अर्धी रिपोर्ट, बरोबर. तर आता हे डमी रिपोर्टवर आपण अजून दिमाग लावू. आता आपण मेन रिपोर्ट बनवू. ते कसं सर, बा हे शीटमध्ये आहे आपला डेटा. मेन रिपोर्ट आपण शिफ्ट F11 करून नवीन शीट घेतो, MIS रिपोर्ट 1. आता त्या डमीला लिंक करू आपण. म्हणजे इंडेक्स चेंज झाला तर डमी चेंज होते. डमीवर तुम्ही लिंक करून राहिले तुझ्या ऑटोमॅटिक रिपोर्ट चेंज होणार. करायचं काय आपल्याला, आपल्याला पद्धतशीर पाहिजे एका खाली. सर आपले किती रेकॉर्ड आहे सॅम्पल डेटा? 121. याला कॉपी करून घ्या आणि ते कुठे पेस्ट करून घ्या, बरोबर आहे? आणि आपला हे आपली फील्ड आहे, हे घ्या ते घ्या, एकच गोष्ट आहे. कंट्रोल-C कॉपी आणि ते कुठे पेस्ट करून घ्या. किती करा विड वाढवता येते तुम्हाला, बरोबर. आता आपल्याला दिमाग लावायचा सिरियल नंबरमध्ये. इथे मी फायनल रिपोर्ट आहे कम्प्लिटेड. आता आपल्याला एका खाली एक जे आहे सिरियल नंबर पहिले अरेंज करायचं. पहिला कोणता अर्पिता? पहिला 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 तर पहिला झाला. दुसरा एका खाली एक बघा ना. झोपात आहे का तुम्ही? फॅनच्या खाली मी बसून 5 आहे. तिसरा, बरोबर. आता आपल्याला काय फॉर्म्युला लावायचा आहे, हेच नंबरला अरेंज करायचं आहे A to Z ऑर्डर, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर. पहिला स्मॉलेस्ट नंबर 1 आहे, दुसरा स्मॉलेस्ट, तिसरा स्मॉलेस्ट, असं अरेंज करायचं. मी काय करतो, इथून नाव देऊन देतो. डेटा सिलेक्ट केला आणि आपल्या मर्जीच्या अनुसार काही टेबलला नाव देतो. अल्टिमेट शिकवला जातो. मी काही नाव देतो. मी नावात दिला सिरियल नंबर कम्प्लिटेड, आठवण राहते बा मला. अल्टिमेट, बरोबर. याला नाव. आता मी काय करू, याच्यात एक सिम्पल फॉर्म्युला लावू. कोणतं? इक्वल्स टू स्मॉल. स्मॉल काय करते, एका खाली एक नंबर तुमचे काढून देते. सिक्वेन्स वाईज लावून देते एक नंबर, पण स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, बरोबर की? तर टॅब दाबला आपण. आता ॲरे विचारतो. ॲरे म्हणजे डेटा. काय नावाचा डेटाचा सिरियल नंबर कम्प्लिटेड. मग तो विचारता कोणता पोझिशनचा नंबर? पहिला. त्याच्यातून फर्स्ट नंबर पाहिजे, जे असणार तिथे स्मॉलेस्ट. पहिलाच आहे ना, बरोबर आहे. बरोबर. इथे मी नंबर नाव बरोबर दिलं. अरे ते तिकडचं सेल घेऊन गेलं. 1 घ्या ना. कोणता आहे? C6. हे डब्बा पाहिजे ना, 1 आहे. मला सांगा सेकंड कोणता इथे? आता मी कंट्रोल-D करू तर खायला पाहिजे, आलाच पाहिजे सर. 5 मग 7 असे पद्धतीने आले पाहिजे. इथे 11. जर पूर्ण जोडून घेतलं तर सर्व डेटा हे आयडिया भेटते. 121 मधून डेटामधून किती लोक कम्प्लिटेड आहे वर्क, किती लोकांचा झाला. कारण की तिथे उधळा डेटा आहे. उधळा म्हणजे इम्प्रॉपर. इथे एक्झॅक्ट आपल्याला काउंटिंग करता येणार ना. 121 मधून किती लोकांनी आपलं काम कम्प्लीट केलेलं आहे. कंट्रोल-D. तर पहा, तो सांगते आपलं काम झालेलं आहे लोकांचं. 34 लोकांनी काम पूर्ण केलेलं आहे. लास्ट कम्प्लिटेड रेकॉर्ड कोणता आहे? मस्त. इथे पहा 121 असणार. तर पण हे असं थोडी कोणी प्रेझेंट करते डेटा. खाली एरर काय? ही एरर लावून द्या. तुम्हाला सांगितलं काही एरर आला, तुम्हाला नाही पाहिजे एरर, तर समोर फॉर्म्युलाचंही एरर. योगी एरर राहिलं तर असं लास्टमध्ये काय मेसेज पाहिजे? मला असं ब्लँक पाहिजे. दुसरंही देऊ शकता. कंट्रोल-D. हे खाली. तर मग इथे लास्ट आपलं 34वा आहे, जे 121 आहे. इथे आपण इंडेक्स चेंज केलं तर